सुप्रभात, राम राम, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी अलका दुधकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ झालेली असेल, कामाची लगबग असेल, पण गावाखेड्यातल्या बातम्यांमध्ये सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो. त्यामुळे सुरुवात करणार आहोत गावाकडच्या बातम्यांच्या टॉप स्टोरीज पासून. परभणीमध्ये कापसाच्या कमी उत्पादनाचा शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांनाही बसतोय फटका. बाजार समित्या पडल्या आहेत ओस. पहिल्या 5 दिवसात फक्त 2000 क्विंटल कापूस बाजारात दाखल. दुष्काळाचा फटका उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही. पावसानं ओढ दिल्यानं खरीपाबरोबर रब्बी हंगामही हातचा गेला. शेतकरी राजा पुरता उद्ध्वस्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच. वेताळ बांबार्डे मधल्या वस्तीत शिरून तरुणावर केला हल्ला. ऊस, केळी आणि माडाच्या बागाची केली नासधूस. उच्च दाबाची वायर तुटून 40 एकरवरचा ऊस एका दमात जळून खाक. नागपूर जिल्ह्यातल्या अजनी गावातली धक्कादायक घटना. आणि स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत चक्क स्मशानभूमीतही झाली स्वच्छता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. गावाकडचे हे सगळे रंग आपण बघणार आहोत, पण त्याआधी सुरुवात करणार आहोत मराठवाड्यातल्या शेतीच्या बातमीपासून. कारण गाव खेडं म्हटलं की शेती आणि शिवार हे महत्वाचं असतं. तेव्हा सुरुवात करूया कापसाच्या बातमीपासून. मराठवाडा कापसासाठी म्हणजे पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, पण यंदा कापसाच्या उत्पादनात 50% अधिक तूट आलेली आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांना देखील बसतोय. दरवर्षी कापूस खरेदी सुरू झाली की गाड्यांना जागा पुरत नाही इतकी गर्दी असते, पण यंदा मात्र बाजार समित्याच ओस पडले आहेत. कापसाची आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मराठवाड्यात कापसाची सर्वाधिक आवक होते ती परभणी जिल्ह्यात. यंदा 2 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली होती, पण पाऊस कमी पडला आणि त्यामुळे उत्पादनात 50% घट झाली आहे. त्यातच हमीभाव क्विंटलला 4050 रुपये इतका कमी मिळतोय. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेकडे पाठ फिरवतोय. परभणी बाजार समितीबरोबरच जिल्ह्यातल्या 8ही बाजारपेठा त्याचा परिणाम म्हणून ओस पडलेल्या दिसत आहेत. 14 नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरू झाली आहे, पण 5 दिवसात फक्त 2000 क्विंटल कापसाची आवक इथे झाली आहे. मागच्या वर्षी इतक्याच कालावधीत तब्बल 12000 क्विंटल कापसाची आवक झाली होती. एकीकडे घटलेलं उत्पादन आणि दुसरीकडे कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचं रब्बीचं आर्थिक नियोजन पुरतं कोलमडून गेलंय. पाऊस कमी असल्यामुळे कापसाच्या उत्पादनात खूपच घट झालेली आहे आणि एकरी उत्पादन 90 किलो होत आहे. पहिली वेचणी 50 किलोची निघाली आणि दुसरी वेचणी 40 किलोची निघाली आणि कापसाला तर खर्च दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्तच निघाला, कारण गेल्या वर्षी चांगलं झाल्यामुळे यावर्षी मजुरी वाढली होती. कापूस खरेदीला प्रारंभ झालेला आहे. 14 तारखेला जी खरेदी चालू झालेली आहे ती फेडरेशन मार्फत आणि CCI मार्फत जवळपास 900 ते 1000 क्विंटल खरेदी झाली ती फेडरेशनची. 1800 क्विंटल खरेदी झाली ती CCIची आणि खाजगी व्यापाऱ्यांना काही उद्घाटन स्वरूपात 1000 क्विंटल कापूस खरेदी केलेला आहे. असं जवळपास 4000 क्विंटल खरेदी झाली आहे. परभणीनंतर जाऊया उस्मानाबाद जिल्ह्यात. कारण या जिल्ह्यावर गेल्या 3 वर्षांपासून सलग दुष्काळाचं संकट आहे. पावसानं ओढ दिली आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम आणि दोन्ही हंगामाची पिकं शेतकऱ्यांच्या हातची गेली आहेत. जिल्ह्यातल्या 3,88,000 हेक्टर क्षेत्रापैकी अवघ्या 1,31,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. हा शेतकरी या दुष्काळाच्या फटक्यानं पूर्ण उद्ध्वस्त झालाय. मुंबईमध्ये दुष्काळावरून मंत्रालयात सध्या रान उठलेलं आहे. बघूया उस्मानाबाद जिल्ह्यातली परिस्थिती. हातल्या हातच घुसमटणारा हा बळीराजा, कोरड्या पडलेल्या जमिनीकडे बघत खंतावत जाणारा हा शेतकरी. त्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं नाही जमीन भिजतीये ना निसर्ग राजा प्रसन्न होतोय. गेली 3 वर्ष उस्मानाबाद मधले हे शेतकरी दुष्काळाचा सामना करतायत.
यावर्षी तर हे संकट आणखीनच तीव्र झालंय. खरीप हंगाम तर हातचा गेलाच होता, पण रब्बीकडूनही काही आशा नाहीये. एकरच्या एकर शेत जमीन भेगाळलीये. जगायचं आणि जगवायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर आता आ वासून उभा आहे. 3 वर्षापासून असाच पाऊस आहे आणि ह्या वर्षी तर चक्कच नाही. आगात पण पेरलं नाही, रब्बी पण नाही. आणि आमचं जी बी मुख्य पीक होतं सोयाबीन, मला ज्वारी, हे बी त्याच्यापासून जी पैसा आम्हाला मिळणार होता तो काहीच नाही. आता यावर्षी हरभरा पेरला तर हरभऱ्याला सुद्धा पाणी द्यायला नाही कसलंच. मग काय आता गेल्या वर्षी जरा बरं होतं त्यापेक्षा या वर्षी वाईट झालंय. काहीतरी समजा शासनानं काम धंदा तर द्यावा, नाही तर पैसा अडका तर द्यावा, काहीतरी करावं. धरणं ही कोरडी पडली आहेत. जनावरांना खायला काय घालायचं हा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय. त्यामुळेच घरच्या प्रमाणे असलेल्या आणि आजवर त्यांना सुखाचे दिवस दाखवलेल्या या जनावरांना विकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. खाटकाच्या दावणीला त्यांना बांधण्या वाचून या शेतकऱ्यांकडे आता काही पर्याय उरलेला नाही. जनावर खायला काय नसल्यामुळे त्यांना विकावं लागलं. विकायची पाळी आली, विकायची पाळी ती बी खटकाच्या दावणीला जनावरं गेलेली आहेत. आता उद्या जनावर घ्यायचं म्हणजे म्हणलं की आम्हाला घेणं होत नाही. या कसदार शेत जमिनीवर पारंपरिक शेतीप्रमाणे आधुनिक पद्धतीनेही शेती उत्पादन घेतलं तर कमी पाण्यात जास्त फायदा होऊ शकेल असं तज्ज्ञ सांगतायत. त्यामुळे आधुनिक शेतीच्या प्रसारासाठी सरकारनंही अधिक प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांनीही आता याचा विचार करावा. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, उस्मानाबाद. आणि उस्मानाबाद मधलीच आणखी एक बातमी बघूया. या जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जलभूमी अभियानात खर्च केलेल्या निधीमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीच लाखो रुपयांचा डल्ला मारल्याचं उघड झालंय. कळंब तालुक्यातल्या हवारगाव, गंभीरवाडी, बोरगाव, दहिफळ अशा 17 गावांमध्ये 2012-13 मध्ये महात्मा फुले जलभूमी अभियानाच्या अंतर्गत कृषी विभागानं सिमेंट बंधारे आणि माती नाला बांध यामधून बंधाऱ्यातून गाळ काढणे तसंच बंधाऱ्याची डागडुजी करणं ही कामं आखलेली होती, योजलेली होती. या कामासाठी 77 लाखांचा निधी नियमबाह्य पद्धतीनं अधिकाऱ्यांनी खर्च केला. 17 बंधाऱ्यांवर काम न करताच काम केल्याचं दाखवून निधी हडप केलेला आहे. या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्यांनी कळंबचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दरम्यान या गैरव्यवहाराविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कॅमेऱ्यासमोर बोलायला त्यांनी नकार दिलाय. कॅमेऱ्यासमोर बोलू नका, पण डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई तरी करा आणि ती करणार का याबद्दलचा पाठपुरावा IBN लोकमत करत राहील. कळंब तालुक्यामध्ये 17 गावामध्ये महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत जी मानाबा आणि सिनाबाची कामं करण्यात आली त्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या 2-3 वर्षापासून गाळ काढण्याच्या कामी, दुरुस्तीच्या कामी कृषी विभाग कळंब तालुका यांनी लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे. वास्तविक पाहता गाळ काढायची कामं ही शेतकऱ्यांनी केली आणि ह्याने त्या कामावर बिलेकडून पैसे उचलले. दुरुस्तीच्या नावाखाली तुटपुंजी कामं करून अनेक लाखो रुपयांची बिलं त्यांनी उचलली. अनेक रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आता या मराठवाड्यातल्या बातम्यांनंतर जाऊया कोकणामध्ये. बातमी शेतीच्याच संदर्भातली आहे, पण हत्तींनी इथे नुकसान केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचं हे धुमशान अजूनही सुरूच आहे. काल मध्यरात्री वेताळबांबार्डे गावातल्या थेट वस्तीमध्ये हे हत्ती घुसले आणि त्यांनी वैभव गायकवाड या तरुणावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या वैभववर सध्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी या हत्तीने ऊस, केळी आणि माड बागायतीची मोठी नासधूस केलेली आहे. आणि याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर. सिंधुदुर्गात जंगली हत्तींचं धुमशान सुरूच आहे आणि हे जंगली हत्ती केवळ बागायतींचं नुकसान करण्यावर थांबत नाहीयेत, पण माणसांवर हल्ले करतायत. माणसं जखमी होत आहेत, माणसांचे बळी जात आहेत. आणि इथून हे बघा, मी आता वेताळबांबार्ड्यातल्या गडकरीवाडीमध्ये आहे. या शेतातल्या पलीकडे माडांचं भरपूर नुकसान तर हत्तीने केलेलंच आहे, पण इथून हत्ती थेट या घराजवळ आलेला आहे. आपण बघतो ही इथे घरातल्या अंगणात हत्तीच्या पायांचे ठसे आहेत आणि हे घर आहे वैभव रामचंद्र गायकवाड यांचं. आणि या घरामध्ये जवळ हत्ती आला आणि इथेच घराच्या इथे याच बाजूला हत्तीने वैभव गायकवाड यांच्यावर हल्ला केला आणि त्यात वैभव गायकवाड हे गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना गोवा बांबोळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किती दिवस हत्ती तुमच्याकडे येतोय, काय काय करतोय, किती नुकसान करतोय? आज 15 दिवस या वेताळबांबार्डे आणि गडकरी भागामध्ये आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांचे
भाताची उडवी, केळी आणि हे रानातले जंगली हत्ती आता आमच्या घरोघरी येऊन फिरायला लागलेले आहेत. वाडीमध्ये 2-3 घरामध्ये नुकसान करून झाडांचं, भाताचं, उडवी असं जे काही नुकसान केलं एवढ्यावर तो थांबला नसून त्याची चाल पुढे मजल म्हणजे माणसं मारण्यापलीकडे गेली. एकूण आमच्या निदर्शनात आलेले 3 हत्ती आहेत. 2 एकत्र फिरतात आणि हा एकंडा एकटा फिरतो. एकटा जो फिरतोय तो मोठा टस्कर जातीचा आहे आणि भयानकच आहे. हत्तीने आता रौद्र स्वरूप धारण केलेलं आहे. भयानक हल्ले करतायत हत्ती आणि थेट घराजवळ येऊन इथे या घराजवळ येऊन जर अंगणात हत्ती हल्ले करत असतील तर मग इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान तर आहेच, पण इथल्या सगळ्या या ग्रामस्थांनी जायचं कुठे, राहायचं कसं, हा सगळा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हत्ती हटाव किंवा हत्तीला प्रशिक्षित करण्याची जी मोहीम आता राबवली जाणार आहे ती मोहीम तरी यशस्वी राबवावी सरकारने अशी अपेक्षा करतायत. वर्षभरामध्ये एकूण 3 जखमी आणि 2 बळी याच 7-8 महिन्याच्या कालावधीत हत्तीने घेतलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा तीव्र उद्रेक होतोय. आणि यासोबतच आता आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत चक्क स्मशानभूमीत कशी झाली स्वच्छता. दौंड रेल्वे स्थानकामध्ये नव्याने उभारलेला उंचावरचा पादचारी पूल हा प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरतोय, तर जुना पादचारी पूल केव्हाही कोसळेल अशी भीती वाटतेय. दरम्यान नवीन पुलाला तातडीने लिफ्ट बसवण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. या आदेशाला देखील रेल्वेने केराची टोपली दाखवली आहे. दौंड रेल्वे स्थानकात नव्याने उंचावर पादचारी पूल उभारण्यात आलाय आणि या पुलाला साधारण 55 पायऱ्या आहेत. या पायऱ्या पार करेपर्यंत सगळ्यांची दमछाक होते. त्यातच अपंग, वयोवृद्ध असे जे प्रवासी आहेत यांची अवस्था अधिक बिकट बनली आहे. या पुलाला रॅम्प किंवा लिफ्ट आवश्यक असताना याकडे रेल्वे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करतंय आणि लिफ्ट उभारण्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मी दौंड पुणे नेहमी आपण डाऊन करत असतो. नवीन झाल्या ब्रिजमुळे अनेक त्रासाला समोर जावं लागत आहे. 55 पायऱ्या चढून येताना माणसाची दमछाक होते. अशा अनेक अपंगांचा, वृद्धांचा यांनी कुठेही विचार केला नाही आहे, कुठेही लिफ्ट चालू झाली नाही आहे. त्यामुळे अनेक अपंगांचा त्या समस्या वाढलेल्या आहेत, कमी झालेल्या नाही आहेत. आणि आता कोकणातली एक वेगळी बातमी बघूया. स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं आहे. या अभियानाला प्रतिसाद देत रत्नागिरीमधल्या फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क स्मशानभूमीची स्वच्छता केली. रत्नागिरीतल्या भागोजी कीर स्मशानभूमीमध्ये सकाळी 8 वाजताच फाटक हायस्कूलचे 250 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दाखल झाले आणि त्यांनी स्मशानाच्या साफसफाईला अशी सुरुवात केली. इतकंच नाही तर काही ठिकाणी रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे. शहराच्या स्वच्छतेसोबतच गावाच्या स्वच्छतेसोबतच स्मशानभूमी जी बाजूला असते ती कायम दुर्लक्षित राहते. त्यामुळे हा अनोखा उपक्रम आम्ही हाती घेतलाय असं हायस्कूल आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितलं. आजच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजच्या 150 मुलांमध्ये मुलींचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या सकाळपासून या ठिकाणी येऊन सर्व कामामध्ये जे जे लागेल त्या ठिकाणी सहकार्य करत आहेत. आणि यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे रंगकामाचं काम आहे. या ठिकाणी जे स्मशानभूमी होती काळवणलेली होती त्या विद्यार्थ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन रंग घेऊन येऊन रंग काढलेला आहे आणि रंगकाम केल्यानंतर त्या ठिकाणी 2 बोर्ड आपण पूर्वी काळवणलेलं म्हणजे भागवजी शेटकरांचा पुतळ्याचं स्वच्छता केली गेली आणि त्या ठिकाणी जे जुने नगरपालिकेने लावलेले बोर्ड होते त्याचबरोबर शाळेने एक बोर्ड या ठिकाणी चिंतन काय करावं या संबंधातला बोर्ड आपण या ठिकाणी लावला आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे. गावाकडच्या अशाच काही इंटरेस्टिंग बातम्या आपण बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBM. गावाकडच्या बातम्यांमध्ये आता एक ताजी बातमी आलेली आहे. अमरावतीतून ही बातमी आली आहे. एसटी बस उलटली आहे आणि त्यामध्ये 15 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळतेय. असलपूर जवळच्या चमक गावामध्ये ही घटना घडलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गावामध्ये एसटीने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो, पण या एसटी बसला अपघात झाला. या जखमी विद्यार्थ्यांवर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नेमकं काय घडलंय ते सांगण्यासाठी आपल्या सोबत आहे या भागातला रिपोर्टर नरेंद्र जावरे. नरेंद्र, काय झालंय? हे जे 15 विद्यार्थी जखमी झाली आहेत त्यांची
प्रकृती कशी आहे? अलका, सर्वप्रथम म्हणजे आजही ग्रामीण भागात एसटीनच विद्यार्थी 25 ते 40 किलोमीटरवरून अंतरावरून प्रवास करतात. बरोबर. त्यानुसार या परतवाडा आगाराची बस होती, रात्री मुक्कामी ही चमक गाव कोल्हा गावासाठी होती. तिथून आज पहाटे 7 वाजता ही बस निघाली. बरोबर. आणि सर्व स्टॉपवरील विद्यार्थ्यांना घेत असताना चालकांचे नियंत्रण सुटले आणि ही बस उलटली. त्यात 15 विद्यार्थी जखमी झाल्यात. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती कशी आहे नरेंद्र? या 15 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांना जास्त मार लागल्याचं सांगण्यात आलं आहे. तर जवळपास 12 ते 13 विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे. धन्यवाद नरेंद्र. या बातमीचे अपडेट्स येणाऱ्या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत, पण आता मात्र गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. संध्याकाळी 6 वाजता गावाकडच्या बातम्यांसाठी गावाकडच्या बातम्यांचं बुलेटिन बघायला विसरू नका.